गायत्री नावाची एक मुलगी होती, ती माझी मैत्रीण होती. धोबी. हा, धोबी. तो आहे ना पॅन्टची मस्त चेन असं ओपन करून बसायचा. खायचंय ना घेऊन जायचं असं. पण भाई भरोसा काय की तू म्हणून आणला. आम्ही मागे उरलो, आम्ही बसलोय मस्त तिथे असे बेंच होते, मस्त सिनेरी होता. आम्ही गप्पा मारतोय की अरे बाई असं असं हे काय नेचर आहे, मस्त असं दररोज फिरवायला पाहिजे. एकमेकांना छुत्या बनवत होते. आणि त्याच्या बाजूला होती प्राची उभी आणि त्याच्या मागे होती प्रियंका आणि साहिलच्या मागे मी होतो. तर तो फिरवतोय, मी म्हणतो काय करतोय बाई. त्याच्यानंतर प्रियंका तिथून बोलते की अरे त्याला दाब. तर नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही आधी बघितलं आम्ही आमचं स्कूलवाला प्यार ह्या टॉपिकचं, तर आता न्यू टॉपिक आमचं स्टार्ट होतोय, स्कूल की बकचोदी. सो आज आपण आशिषकडून जाणून घेऊया की स्कूलमध्ये त्यांनी काय काय बकचोदीस केलेत आणि त्याच्यासोबत काय काय झालंय ते जाणून घेऊया. मग आपण माझे काय शेअर्स करूया आपण, ठीक आहे. सो आशिष, तुझ्यासोबत काय अशा काय गोष्टी घडल्या होत्या किंवा तू कोणासोबत असं काय कांड केलेस सांग. बकचोदी म्हणायला गेले तर म्हणजे कांडवाले जास्त सीन होते. जास्त ते काय असे कांड केले होतेस? कांड म्हणजे मी कांड नाही केले, तुझ्यासोबत कांड झाले. माझ्या समोर ते कांड झाले. पहिली गोष्ट तर म्हणजे आता एक गोष्ट सांगतो, छोटीच गोष्ट आहे ती. गायत्री नावाची एक मुलगी होती, ती माझी मैत्रीण होती. धोबी. हा, धोबी. धोबी ती म्हणजे आम्ही जास्त क्लोज फ्रेंड होतो तो तेव्हा. काहीतरी 7वीत 8वीत काहीतरी असो, 6वी 7वीत 8वीत असं. तर ती बसायची माझ्यासमोर अशी, म्हणजे आपला कसा वर्ग असायचा की लाईक एक रो सेकंड रो थर्ड रो असे. हा, कॉलम वाईज राईट. तर मी बसायचो एका याला रो मध्ये आणि ती बसायची दुसऱ्या याला, म्हणजे समोरच बसायची अशी. आम्ही बाहेर बसायचो, ती पण या साईडतून बाहेर बसायची. आणि एक मुलगा होता लोकेश बुच्चे करून, नेपाली. हा, तो महारामी होता. महारामी म्हणजे त्याचं कसं सीन होतं की लाईक तो आहे ना पॅन्टची मस्त चेन असं ओपन करून बसायचा. मळत बसायचा तो यार, असं सीन होतं त्याचा. तर माझं पण लक्ष नाही गेलं त्याच्यामध्ये. तर गायत्रीचं आहे ना कसा लक्ष गेला अचानक मध्ये. आणि मी आधी गायत्रीकडे बघितलं, मग त्या लोकेशकडे बघितलं की भिंचूत काय करतोय हा. मग बघितलं भिंचूत मळतोय आणि गायत्रीकडे बघतोय. नंतर गायत्रीने पटकन माझ्याकडे वळून बघितलं की भाई गोष्ट आणि ती गोष्ट घडलेली फर्स्ट बेंचवर होतो. तेव्हा बेंच म्हणजे बोलतात ना की तिला चिडवतोच फर्स्ट बेंच. कधी पण तोंडावरती भेटली फर्स्ट बेंच. नाही पण ते एक लोकेश होता ना, त्या लोकेशचं खूप एकदम वियर्ड वागणं म्हणजे होता भाई. मुलगा चांगला होता तो, पण चुत्यागिरीला त्यांनी शाळेत केली आहे, भरपूर चुत्यागिरी केलेली भाई. आता काय माहिती तो कुठे असतो काय ते तर माहितीच नाही आपल्याला. तेव्हा तो चायनीज विकण्यामध्ये पण फेमस होता भाई. रोज चायनीज आणायचा, रोज. असं एक दिवस गेला नाही त्यांनी भाई चायनीज आणलं नाही, रोज चायनीज घेऊन यायचा. रोज चायनीज लॉलीपॉप आणि भेंडचो ते गरम पण आजची गाण रात्रीचा असत होतं तसंच घेऊन यायचा, माहितीये का. हा भाई, खायचंय ना घेऊन जायचं असं. पण भाई भरोसा काय की ते म्हणून आणला लय घाण. तो एक किस्सा होता जी माझ्या आयुष्यात बकचोदीवाली सीन होती. म्हणजे माझ्या समोर घडलेली बकचोदी. दुसरा एक टॉपिक होता SS ट्रिपचा. हा, जेव्हा आपण गेलो होतो सर्व नेहरू प्लॅनेटोरियमला, राईट. हा, तोच एक बेस्ट SS ट्रिप झाला. नाही, 9वीत नव्हतो गेलो रे आपण. 9वीत की नाही, 9वीत आपण इथे गेलो होतो कुठे
ते अनाथ आश्रम मध्ये वसईला कुठेतरी गेलो होतो आपण. 10वीत गेलो आपण. 10वीला नाही रे, 10वीतच. हा राईट 10वीत. आणि 9वीला पण आश्रमाच्या इथे गेलो, राईट ना. 10वीत आपण आपल्या नेहरू सायन्स सेंटर मध्ये गेलो. हा बरोबर. तिथे असं सीन झालं की लाईक पूर्ण फिरवलं आम्हाला, दाखवलं सगळं. हे सगळं झालं तेव्हा आपण एका वर्गात नव्हतो. तेव्हा आपण एका वर्गात नव्हतो. तेव्हा वेगवेगळे. तेव्हा माझ्यासोबत म्हणजे ते प्रियंका होती एक. कोणती आपली चव्हाण. काळू. त्याच्यानंतर सीन असं झालं की पूर्ण क्लास आहे ना, पूर्ण सगळा फिरलं, सगळं झालं. आणि आता जायची वेळ झाली. जाऊन बसले भाई. काय बस म्हणजे बस होते लागलेले सगळे. तिथे जाऊन सगळे बसले. सगळे बस असायचे. आम्ही उरलो मागे. मी, प्रियंका चव्हाण, प्राची चालके आणि साहिल बोईते. साहिल बोईते. आम्ही मागे उरलो. आम्ही बसलोय मस्त तिथे. असे बेंच होते, मस्त सिनेरी होता. आम्ही गप्पा मारतोय की अरे बाई असं हे काय नेचर आहे, मस्त असं दररोज फिरवायला पाहिजे. एकमेकांना छुत्या बनत होते की बाई म्हणजे असं शाळांनी असं जास्त खर्च करून, स्वतःचा खर्च करून बाई फिरवायला पाहिजे. कारण की SS ट्रिपला जेव्हा गेलो तेव्हा पैसे घेतले होते तेव्हा पण. राईट. म्हणजे चुना लावण्याचा असा खेळ होता ना त्यांचा, काय बोलू. तर आम्ही बसलेलो मस्त. त्याच्यानंतर साहिलला लागली तेवढ्यात ताण. तर आम्ही सगळे उठून गेलो की चल आता निघायची वेळ झाली, आपण पाणी पिऊन निघू. तिथे ग्लास होता आणि तिथं बटन आहे ना, लाईक बोलतात ना की असं दाबण्यासारखं होतं. काय म्हणजे आपण प्रेस केलं ना तर पाणी यायचं. आता ते साहिलला माहिती नाही. साहिल फिरवतोय आणि त्याच्या बाजूला होती प्राची उभी आणि त्याच्या मागे होती प्रियंका आणि साहिलच्या मागे मी होतो. तर तो फिरवतोय. मी म्हणतो काय करतोय बाई. त्याच्यानंतर प्रियंका तिथून बोलते की अरे त्याला दाब. प्रियंका एक्सपिरियन्स. ती PhD लेवलची होती. PhD लेवल एक्सपिरियन्स आहे तिचा. दाब. मी बोलायला लागलो काय बोलते. मी आणि प्राची शॉक. आम्ही दोघे हसायला लागलो. बेंचो बोलते काही. तर साहिल पण हसायला लागला की अरे भाई प्रेस कर त्याला. दाब म्हणजे तसं वाला दाब नाही. तर ती एक बक्षोदी होती. आणि त्याच्या तेवढ्यातच आपले IT चे जे प्रोफेसर होते, म्हणजे जे मेन होते ना, काय नाव त्यांचं आठवत नाही मला. IT ज्या खालती बसायचे ना ग्राउंड फ्लोअर वरती. अमित सर. अमित सर तिथून धावत येत होता काठी घेऊन. भाई तो माणूस डेंजर होता. पण शिकवणं चांगलं एकदम बेस्ट होतं त्याचं. तो काठी घेऊन येतोय मस्त बोलतोय अरे क्या कर रहे हो तुम लोग. अरे दबा रे हम लोग दबा रे वहाँ पे. आणि तेवढे त्याच्यात पण साहिलच पडली. अरे तो वही तो दबा रहा दादा. किसने बताया दबाने. अरे प्रियंका ने बताया दबाने के लिए. क्या बटन प्रेस कर रहे. अरे तो प्रेस बोलो ना, दबाना क्या रहता है. अभी साहिल को पता नहीं चला था भाई. बहुत सीधा आदमी था वो. खूप शांत पोरगा होता. कधी गांडीला मस्ती आली की तो पण आई झवळत असत करायचा म्हणतो. आता चुस्त झालंय. म्युच्युअल फ्रेंड्स. अरे बटाट्यासारखं वागतो. प्रत्येक भाजीत असा बटाटा टाकतो आपण. इथे वाटाणे असो काही असतो, प्रत्येक भाजीत असा बटाटा तसं प्रत्येक मुलींच्या फ्रेंड लिस्ट मध्ये तो आहे आता. आणि मला कसं माहिती का, आय थिंक सो आम्ही ना तेव्हा 8वीला होतो. मी, राज, साहिल आपला सिंग, चण्या, तो आणि चेतन. म्हणजे आमचा ना चौघांचा स्क्वॉड असायचा. स्क्वॉड बोलू आपण. तर मागचे लास्ट बेंच आमचे, एक लास्ट बेंच आणि एक सेकंड लास्ट बेंच. लास्ट बेंचला कोण बसायचं, राज आणि चेतन. सेकंड लास्टला मी आणि साहिल. आणि
आम्ही कॉर्नरला रोल असायचो आणि त्या जी मिडल रो असायची ना तिथे एक चिराग नावाचा मुलगा बसायचा बघ. चिराग पाठक आडनाव असं ते असे गाल असे फोडलेले असायचे. त्याच्या बापाचं दुकान होतं विजयनगरला त्या बापाचं दुकान होतं राईट. तर तो असं गाल बिल फुगलेला असायचा आणि जेव्हा स्टार्टिंग म्हणजे क्लासमध्ये एंट्री केल्यानंतर आणि तेव्हा ना पेटीचा दिवस होता वेनसडे आपला आणि तेव्हा आपला व्हाईट ड्रेस असायचा ना व्हाईट टी शर्ट व्हाईट फॉर्मल पॅन्ट आणि व्हाईट शूज आपले. जस्ट क्लासमध्ये एंट्री वगैरे झाली आणि आपलं जनगण मन वगैरे स्टार्ट होणार होतं आपलं अँथम. आपलं सर्व उभे राहिले. ह्या चिराच्या गांडीला एवढी मस्ती. चिरांनी काय करावं असेल पेन्सिल असते ना पेन्सिल भाई पूर्ण शार्प करून ठेवले पूर्ण शार्प अशी केली आहे. आणि हे मला माहिती आहे राजला माहिती आहे साहिलला माहिती आहे तरी आम्ही कोणाला सांगितलं नाही. म्हणजे कोणाला म्हणजे चेतनला सांगितलं नाही की चेतन असं मागे बघ वगैरे. काय माहिती आम्हाला त्यावेळेस असं का झालं की नाही खास होते आम्हाला की नाही सांगायचं भाई यायला बघायचं आम्हाला की कसं एक्सपिरियन्स आहे ते. आणि आम्ही नाही सांगितलं त्यावेळेस असं झालं. तेव्हा चिरागने काय केलं अँथम चालू आहे मग भोसडीचा तू तुझ्या जागेवरती उभा राहा ना तू ह्याच्या जागेवरती कशाला उभा राहिला. ह्याने काय करावं इथं आहे ना मग इथं असा आला आणि सर्व झालं व्यवस्थित वगैरे प्लेज वगैरे घेऊन आपलं सर्व झालं आणि पेन्सिल ठेवली आणि चेतन खक्कन बसला ना भावा. आणि तो जे लागलं होतं त्याला चेतनला त्या टायमाला फट्टे. अरे कसं माहिती का तसं बसला ना असाच उठला. आई सोनी टोचला बोलतो. अरे तुला काय टोचलं तुला माहितीये का काय टोचलंय. तुला पेन्सिल टोचले आणि जेव्हा तो उठला कारण लागलं ना त्याच्या पोछाला लागलं त्याच्यात ते उठला आणि असा बोचा करून त्यांनी कोणाकडे गेला राजकडे की राज काय झालं रे. राज बोलतो लवडा गाडीचं रक्त निघतंय. शपथ मम्मी शपथ त्या टायमाला ते रक्त निघालेलं त्या टायमाला लिटरली रक्त निघालं होता. म्हणजे लेक्चर चालू पण नव्हता झालेला भाऊ घरी गेला आपला. लेक्चर चालू होण्याआधीच घरी गेला तो प्रेझेंटी लागला नाही घरी गेला. पण भाई तेव्हा त्याला समजलं असेल की गाण फाटणं म्हणजे काय असतं. तेव्हा अरे नाही शपथ जेव्हा ना असं आणि असं नाही झालं की भाई आपण चौघं नेहमी असतो तर आपल्या मित्राला कोणी मारले तर आपण समोरच्या जाऊन मारायचं असं नाही. आम्ही काय करावं की हां ठीक आहे आपल्या मित्राला त्रास झालाय त्यांनी आपल्याला माहिती असून आपल्या गांडीला मस्ती आपण सांगितलं नाही त्याला तो आम्हाला आमच्यावरती राग आहे पण समोरच्याने केलं ना. जसं बघ मी आणि राज त्याला मारायला येत होतो आणि साहिल फक्त शिव्या देतोय तेरी माका तेरी बहन का तेरी बाप का सगळ्या त्याने म्हणजे ना एक लेवलच जे पार करून टाकली. सगळ्या प्रकारच्या त्यांनी शिव्या दिल्या रे त्याला. आणि असं झालं की ऑब्व्हियसली जर तू असं काय केलं असेल शाळेत तर तुला प्रिन्सिपलकडे जाणं गरजेचंच आहे. मग त्याला मग टीचरने प्रिन्सिपलकडे नेलं. इव्हन त्याच्या पॅरेंट्सलाही बोलवलं की तुमच्या मुलाने असं असं केलंय. आणि भाई चेतनचा असा काय बोचा जसा फाटला होता तेव्हा चेतन नेक्स्ट डे आलाच नाही. चेतन 2 दिवसानंतर आला. बोला चेतन बोसा कसा आहे. सगळ्यात पहिला प्रश्न चेतन बोलता कसं आहे. बोलतो नाही रे प्रतीक बोलतो लय त्रास होतोय दुखतोय बोलतो तिकडे ते. मला बरं बनवलं एवढ्या बोलतो पेन्सिल बेंच त्यांनी पूर्ण शार्प केली होती आणि ती तुझ्या गुंतवली होती बोलत तर दुखणार नाही का बोललो. तर असं एक चेतनचा माझ्याकडे असा विषय आहे. तर चेतन जर तू बघत असशील ना भावा तर आठव आपण 8वीला असताना हा तुझ्यासोबत कांड झाला होता करून पेन्सिल. आणि सेकंड असं आहे की आणि कमेंट मध्ये पण ते सांग हा चेतन जर तुला कसं लागलं होतं ना ते आता पुन्हा एकदा सांग कसं तुला दुखलं असेल ते. सेकंड माझं असं आहे की रोहित भगत तुला माहित असेल भगत आपला मित्र. भगतची माझी ना कधी ओळख नव्हती पण भगतची माझी ओळख कधी जास्त झाली 9वीच्या पिरियडला माझी आणि भगतची ओळख झाली होती. जस्ट म्हणजे नॉर्मल ओळख एकदम पण नॉर्मल ओळख होता एकदम खास मित्र झाला भगत माझा एकदम असा. आणि मी कुठल्याच ह्याच्यामध्ये ना पार्टिसिपेट केलं नाही ना. मी कबड्डीमध्ये पार्टिसिपेट केलं क्रिकेट फुटबॉल किंवा चेस कॅरम डान्स मी कशातही पार्टिसिपेट नाही केलं. पण भगतचं असं असायचं मी कबड्डीला चालू आहे ना म्हणजे प्रतीक पण येणार.
भाई जिधर बोला उधर भाई आने का. मला प्रश्न पडतो आज होली मी तर कशात पार्टिसिपेट नाही, मग हा कशाला मला बोलवतो. हा का बघत का करायचा, खाली जायचा स्वतः पहिला बघत. माझ्या वर्गात अजून 10वी पर्यंत कधीच आलं नाही वर्गात. म्हणजे डिव्हिजन आपले एकत्र कधीच नाही झाले आमच्या दोघांचे. पण भगत नेहमी BC ला कधी असायचा तर भगत तिकडनं यायचा, स्वतः खाली जायचा, चेंज वगैरे करायचा आणि मग यायचा. असं तो सँडोवरती बाईची जेव्हा बॉडी बिल्डिंग ना रे, एकटाच मुलगा बेंचो अख्खा भगतची बॉडी घेऊन फिरायचा वगैरे एकटाच. जेव्हा भगत जिमला शाळेत असताना भगत भोसडीचा जिमला जायचा, तेव्हा आला, मिस प्रतीक को अभिजीत सर ने बुलाया नीचे. क्यों? कबड्डी में. मग ह्याच्यात मीच असं बघत आहे झोली मी कबड्डीमध्ये आहे. लिटरली मस्कर नाही करताय. मला स्वतःला प्रश्न पडायचा की मी कबड्डीमध्ये, हे प्रतीक चल 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 तो सरने बुलाय. मग जायचो त्यासोबत. म्हणलं मिस काय नाही गो, हां जाओ. मग खाली यायचो, लवड्या पण कशाबद्दल, अरे काय नाही असंच ये खाली. आई झोवली, अरे लवडा कपडे नाही आणलेच बोल मी काय, अरे काय नाही उभा राहा बोलतो फक्त. मग मी कबड्डी जिथं चालू असेल ना मग तिथं कबड्डी बघायचो. जिथं डान्स चालू असायचा ना तिथं डान्समध्ये जाऊन बसायचो. जिथं चेस असायचं चेसवाल्यांसोबत बसायचो. कॅरम सगळ्यांसोबत. क्रिकेट चालू असाल मी नेटच्या बाहेर उभं राहून बघायचो त्यांना. तेव्हा आपला विराज वगैरे खेळायचा तिकडे. मग या विराजसोबत असं उभं राहायचो की हा बाई तू खेळ मी तुला बघतो. म्हणजे ट्रेन करतो मी. म्हणजे काही असो मला भगत रोज यायचा बोलवायला रोज. आणि लास्ट 2 पिरियड माझे असे वेस्ट घालवायचा बघत. ते जाऊ दे वेळ गेली चांगलं होतं. म्हणजे अरे किरकिर नाही वाजली डोक्याला. डान्स करताना पोरींना तरी बघायचं तर मी फक्त साक्षीला बघायचो वगैरे काय नाही. पण बाई लग्न झालं यार तिचं थोडं वाईट वाटते मला. तिचं लग्न झालं. हार्ट ब्रेकिंग नाही रे, चांगले मैत्रीण चांगली, खूप चांगली मैत्रीण माझी. एक किस्सा तो माझ्या आयुष्यात आहे ना मी कधीच विसरू शकत नाही. असा आहे यशिताचा. भाई साहब जो यशिताचा जो किस्सा आहे ना तो माझ्या आयुष्यात मी कधीच नसेल केलं रे कोणासोबत असं. म्हणजे मी मुद्दाम नव्हतं केलेलं ते, ऍक्च्युली असं अनफॉर्च्युनेटली झालं ते माझ्याकडून. म्हणजे मी असं नाही की नाही मी ह्या मुलीला टार्गेट केलं ना मी हिच्यासोबतच करणार मी, असं नाही. तेव्हा काय झालं तर मी जसं तुला सांगितलं मी 2012 मध्ये मी स्कूलमध्ये नवीन ऍडमिशन घेतलं होतं. तर तो शुभदीप हाजरा करून आपला एक मित्र होता, ओळखत असेल, बेंगॉली होता बघ तो. त्याने तुझी मारली असेल. माझी 5वीत मारलेली माझी. तर त्याने काय केलं माहितीये काय, त्याने मला एक नवीन ट्रिक शिकवली. म्हणजे ट्रिक म्हणजे सर्वांना माहिती होती की आपण नाही का बेंच असं, आपला बेंच केवढा असायचा समजा की एवढा असेल आणि जो अर्धा जो ओपन स्पेस असायचा आपला, अर्धा असं पेन ठेवायचं आणि असं मारायचं त्याच्यावरती, म्हणजे पेन असं उडतो. तर त्यावेळेला माझ्याकडनं असं सीन झालं, त्यांनी मला दाखवलं. तर मी ते आधी नॉर्मल बुक वरती वगैरे केलं, मी असं मारलं की जागेवरती पेन उडणार. आणि मी तिकडेच करत होतं. असं जास्तीत जास्त असं एवढ्या हाईट पर्यंत जाऊन ते येत होतं. मला हा बोल चल काय नाही करू शकतो आपण. आणि माझ्याकडनं बेंचवर असं झालं, मला माहिती पण नाही रे, मागे असे 3 ते 4 बेंच सोडून यशिता मागे बसली माझ्या. आणि मला माहितीच नाहीये, आणि कारण ओळखच नव्हती ना रे कोणाशी. नवीन ऍडमिशन कोणाशी ओळख असणार भाऊ तुझी. माझ्या काय झालं, माझं कुठून माझ्याकडे भेंचोत काय झालं काहीच समजलं नाही. मी असा हात मारला पेनवरती आणि भेंचोत फा भेंचो पेन जाऊन डायरेक्ट तुझ्या डोळ्यात. हा यशी त्याच्या डायरेक्ट डोळ्यात पेन लागलाय. ती उठून बोलली असे अरे भाडवे. नाही पण तेव्हा ना मला हे झालं की मला माहितीच नाही, मी पेन मारला आणि पेन कुठे गेला मला हे पण माहिती नाही. जेव्हा मागे बोंबाबोंब झाली, हे पेन किसने मारा. माझे तर लागले बोलतो आता. पण करणार काय भाई, आपण नवीन मुलगा, आपण जाऊन स्वतः सॉरी बोललं पाहिजे. मी गेलो, मी बोलो दीदी सॉरी बोला. दीदी भाई इमानदारी था, दीदी सॉरी. तेव्हा तर दीदीच बोलायला लागेल की भाई मिस्टेक माझ्याकडनं झाली भाई. माझ्या स्वतःच्या कानमस्तीमुळे ती मिस्टेक झाली ना. मी थोडी बेंचवर हे केले. दीदी सॉरी. यशिता बोलतच नाहीये. तिकडनं खुशबू मारती चढली. तेव्हा समज में आता क्या तू क्या कर रहा है. तो गँग होता बोरदा. अरे ते पुणे स्क्वॉड होता भेटतो 7-8 जण त्या लोक एकत्र असायच्या. तेव्हा मारती चढली ती यशिता नाही सॉरी खुशबू चढली. एक ईशा नावाची होती पण ती एकदम गोरी एकदम अशी होती ती. मी तिला सफेद. एक वैष्णवी करून होती, अशी एवढीशी होती, बटली होती, काळी होती.
वैष्णवी वैष्णवी ती साऊथ इंडियन, ती साऊथ इंडियन तिच्यावरती पण किस्सा आहे माझ्याकडे. आणि एक सिमरन करून होती. म्हणजे यांचा नाही असा स्कॉड होता ऍक्च्युली. सगळ्यावरती चढले रे झोपली ताड्या मला. अरे एवढं तर विचार करा भेटतो नवीन पोरं काय तो थोडा तरी रेम करा त्याच्यावरती. नाही आय झोपली कोणीच त्या मारती हे केलं रे. तुझंच गँग रेप झाला. हा गँग बँग झाला माझा त्या टायमाला. सगळे चढताय खुशबू जाम जाम. म्हणजे असं ना ह्याच्यात तू बीच में खडा आहे और ते बाजू सब ऐसे लोक खडे आणि सगळे माझेच मारतायत असा मारतो विषय झाला. पण मला असं झालं की अरे करून काय मी मुद्दाम थोडी केलंय की बेंचत नाही मी हिला मारणार आहे असं तर नाही केलं. झालं चुकून. नाही तेव्हा आत्यावाला विषय नव्हता. आत्यावाला विषय फक्त तो प्यारवाला याच्यामध्ये घुसलेला माझा. मग असं झालं. आणि सेकंड डे मग जेव्हा तिने सांगितलं टीचरला की ये लडका आहे ना हेच नाही तिला तेव्हा माझं नाव पण नव्हतं माहिती तिला यशिताला माझं. ये लड़के जो न्यू एडमिशन है ना उसमें ऐसे ऐसा किया. मग टीचर सांगितलं बोला मिस बोला मैंने जानबूझकर नहीं किया बोला वो ऐसा खेल रहे थे ना तभी वो हो गया. टीचरने मग सांगितलं की ऐसा नहीं करने का खेलने का नहीं पढ़ाई करने बोला हाँ ऐसली ज्ञान शोधते बोललो मला आता तू बोलत राहा मी इकडनं ऐकणार नाही इकडनं सोडूनच देणार आहे बोलत असं तर मी आजपर्यंत बोलत ऐकलं नाहीये. मला नाही जात ते मग डोक्यातच नाही बसत कधी घुसतच नाही कधी. आणि नंतरला मग आम्ही 7th आलो ना तेव्हा मग माझी आणि यशिताची म्हणजे कसं झालं की आपल्या हे चेंज व्हायचे आपले बेंच म्हणजे रोटेट व्हायचे. फर्स्ट सेकंड थर्ड अशा आपण पुढे जायचो. मग परत फर्स्ट वन आपण डायरेक्ट लास्ट वरती यायचो असं व्हायचं. मग भले तुझी हाईट मोठी असो किंवा तुझी हाईट छोटी असो तू लास्टलाच बसणार रोटेशनल वाईज. मग तेव्हा यशिता आमच्या पुढे असायची. यशिता आणि सेकंड कोण असायची यशिताच्या बाजूला अजून कोणतरी एक मुलगी असायची तिचं मला आठवत नाही ती कोण आहे. पण मी आणि साहिल आम्ही दोघं नेहमी सोबत बसायचो. मग आमचं चौघांचा स्क्वॉड झाला होता नंतरला. मग मी यशिता याद आहे का पेन घुसायचं तरी आता मग त्याच्यावर एवढी मारायची ना मला भावा लिटरली लय मारायची लय. अरे अक्षरशः हे दुखायचे माझे एवढं मारायची मला बायसच बनले मारून लिटरली एवढं मारायची मला ती माहितीये. म्हणजे फाट फूट अशी मारायची. अरे मध्ये मन झालं तर तरी काय असं लादबीत मारायची असं पण करायची ती माझ्यासोबत. बट कराटेवाली होती ना ती बाई. जायची ना कराटेला जायची ना ब्लॅक बेल्ट काहीतरी होती बाई. मग भाई अंगात यायचं तिचा कराटे शाळेत आल्यावर आणि ते मारतीच फक्त चालायचं बाकी कोणावर नाही. एक मिस होती म्हणजे गोरी पण दिसायची. जयश्री नाही प्रियंका बाई हे गोष्ट बाई प्रियंका मॅम हे गोष्ट फक्त म्यूट कर कारण की मॅमने जर ऐकलं नाही मॅमबरने गोष्ट जाणारच नाही. बाई जाऊ शकते बघू तेव्हा तर सीन कसं झालं तेव्हा की बोलतात ना त्या मॅम आहे ना मुलींना मध्येच बसवायच्या मुलांच्या आणि नाहीतर मुलांना मध्ये बसवायच्या मस्ती करणाऱ्या मुलांना मध्येच बसवायच्या मुलींच्या तसं सीन व्हायचं. तर आता मला आमच्यामध्ये मी बसलेलो माझ्यासोबत तो एक सौरभ दास करून होता. तो काळा एकदम असा नाही काळा नाही असा हायटेड होता ना तो पण डान्सर होता. तो डान्सर आहे. आता मध्ये कधी पण दिसला ना तुला अंगात असा ये अंगात काहीतरी काय ना काय येतच असतं तिच्या. तो होता आणि आपल्या सरस्वतीला मध्येच बसवलेलं. तर सरस्वतीने मला काय सांगितलं की बघ मला कम्फर्टेबल नाही होत तर तू प्लीज आतमध्ये बसशील का मिडलमध्ये आणि मी अशी बाहेर बसते. आणि आपला रो होता या साईडला भिंतीला चिकटून. तर मी म्हणलं हा चालेल बस तू बाहेर बस. तर मी सौरभ इथे बसलाय मी मध्येत आणि वैष्णवी इथे. आता त्या प्रियंका मॅम पण आहे ना दिसायच्या खतरनाक. सगळ्यांचा बाई बोलतात ना क्रश होती. प्रियंका मॅम सर्वांची क्रश होती. हा तर सौरभ हा माझा होता तिच्यात. म्हणजे अर्धे लोक पण होती सर्वच होते रे कोण अर्धे. तर काय सीन झाला सौरभने काय केलं त्याची बॅग अशी घेतली. सौरभ बसलाय ना इथे समज की सौरभ मी बसलोय सौरभ ते बॅग घेतली आणि म्हणजे आम्हाला दोघांना काय दिसायला नाही पाहिजे मेन तर सरस्वतीला. आणि असं चोरतोय कोण सौरभ बघून
मस्त चोळतोय. मी म्हणलं काय करतोय भड. आणि माझ्याकडे पण माझं पण लक्ष नाही गेलं. मी शिकवते बाई शरीफ, आम्ही शरीफ घरची तेव्हा काय म्हणजे पॅरेंट्सने मारलेली तेव्हा माहिती होतं की भाई अजून काय कांड केले तर अजून मार खाऊ. छोट्या छोट्या गोष्टीवर तुला मार खातो तर बाई मोठ्या गोष्टीचं काय होईल कायच आहे. डायरेक्ट बेंच असं ना 3rd डिग्री भेटेल तुला. हा भेटायची बाई. मग तर सीन असं झाला, प्रियंका मॅम शिकवते हे सगळे. प्रियंका मॅमने बघितलं की काय करतोय हा, लक्ष नाही याचा, म्हणजे लक्ष काहीतरी वेगळं असं काहीतरी बघितलं असेल. मॅमने त्याला उठवलं. आता चोळ होता बेंच उभा असेल त्याचा. तर सरस्वती त्याच्याकडे आधी बघते, त्याच्यानंतर खालती बघते. आणि मी सरस्वतीकडे बघतोय. काय बघते सरस्वतीने अचानक मध्ये इकडून फटकन 180 डिग्री मध्ये एवढा रॅपिड एक फिरवला ना असेल ना बाई चेहरा, म्हणजे फेस तिचा लाजली ती भाई. बोलू नको बाई की लाजणं पण नाही भाई. काय बघितलं मी म्हटलं ही अशी का झाली. त्याच्यानंतर मी सौरभकडे बघितलं खाली आई जवली याचा उभा आहे चाललंय इकडं. कसं होतं माहिती आणि नवरात्रीचा टाइम, नवरात्रीचा पिरियड होता टायमाला. आणि मला ना तेव्हा डोळे आले होते डोळे. आता डोळे आले तर भावात ऑब्विसली तू डोळ्यांवरती मारला तर डोळे येणार. नाही अरे म्हणजे गॉगल वगैरे लावून तू शाळेत जाणार ना, कारण असं ट्रान्सपरंट घालणार तर ऑब्विसली तुला पण दिसणार ते. तर मला ना डोळ्याचा तेव्हा 2 दिवस ना खूप त्रास झाला त्या गोष्टींचा डोळ्यांचा. तर मी 2 दिवस घरीच थांबलो होतो. आणि नंतरला मी गेलो शाळेत. आणि तेव्हा ना डायरेक्ट गॉगल लावून गेलो होतो तेव्हा मी. हा भाई स्टाईल म्हणजे मला ना तो एक ऍटिट्यूड आला त्या टायमाला. हा भाई मी शाळेत फक्त मीच एक गॉगल घालणारा मुलगा. गॉगल घातलाय म्हणून त्याच्यामुळे ऍटिट्यूड नाही मला. रिझन काय होता ऍटिट्यूड का, भाई मी हनी सिंगचा गॉगल घातला त्या टायमाला. हा भाई तेव्हा हनी सिंगचा काय क्रेज होता भाई. तेव्हा हनी सिंगचा क्रेज पागल होतो मी भाई. माझ्याकडे ना हनी सिंगच्या बुक्स होत्या, बुक्स म्हणजे त्यामध्ये मी हनी सिंगचा रॅप लिहायचो. हनी सिंगचे फोटोज मी कलेक्ट करत होतो. माहिती आहे माझ्याकडे बुक्स होत्या तसं. तर हनी सिंग अजून टॉपिक आहे माझ्याकडे, तू सांगतो तुला थांब. म्हणजे ना तेव्हा गॉगल लावला मी हनी सिंगचा, असं स्क्वेअर मध्ये गॉगल यायचं त्याचा, स्क्वेअर मध्ये. आणि दांडी अशी त्याची अशी थोडीशी ब्रॉड मध्ये असायची, ते घालायचो. आणि भाई मला ना फक्त ऍटिट्यूड का, तर मी हनी सिंगचा गॉगल घातलाय. मी हनी सिंग दिसतोय म्हणजे मला एवढं. अरे अख्ख्या स्कूलमध्ये माहिती होतं ना रे की प्रतीक हा हनी सिंगचा फॅन आहे. प्रतीक हनी सिंगचे रॅप लिहितो. प्रतीककडे हनी सिंगचे सगळे फोटोज कलेक्ट केलेले हनी सिंगचे आहेत त्याकडे. सगळे हनी सिंग म्हणजे फक्त हनी सिंग असं होतं मला. पागल एवढा क्रेज होता मला हनी सिंगचा. इंग्लिश मध्ये कधी ते पोएम लिहायला सांगितलं तर आता मला कधी जमलं नाही. पण हनी सिंगचे रॅप सांग मी आता पण लिहिन मी असं आहे. ते अजूनपर्यंत अजून लक्षात आहेत माझ्या. पण आता काल काय मी वाचलं असेल मला ते पण लक्षात नाही. पण हनी सिंगच्या 10 वर्षापूर्वीचे रॅप मला अजूनही लक्षात आहे. म्हणजे तुला माहिती आहे ना ते मॉनिटर लोक कसे, जर टीचर क्लास में नसेल तो बोल पटेली झाडणार की कोई बात करेगा तो उसका नाम लेखी बोर्ड पे, असं मला विषय होता. आणि ही नाव लिहायला घ्यायची ना तर मी फक्त एक धमकी द्यायचो, गॉगल निकालू क्या, तेरे को भी आँख आएगा फिर. मी शाळा करायचो. तो अगर मेरा नाम लिखेगी ना मैं तेरे पास में आके बैठेगा और गॉगल नीचे करेगा, फिर तेरे को भी आँख आएगा करके. तो भेटो तिची फाटाची मध्ये नावच नाही लिहायची माझं. हा ही धमकी द्यायचो. पण एक चांगलं झालं की म्हणजे 1 वीकच्या आतमध्ये माझे जे डोळे वगैरे जे आले होते ते क्लिअर झाले होते. पण तिने तो राग धरून ठेवला होता माझा. ज्या दिवशी व्हायचं गॉगल घालून गेलो नाही, माझं मस्ती न करता ती पहिलं नाव लिहिलं माझं बोर्डवरती, प्रतीक. अरे म्हणजे क्या किया, व स्टार त्याच्यावरती, म्हणजे हा अजून जास्त बोलतोय असं वार्ते केलं ते. बेची ही कोणतंच काढली तिने वार्ते. इतकं तिने माझ्यावरती हे ठेवलं की ह्यांच्यात आई झाड तुझे डोळे पहिले नीट होते, तुझे डोळे नीट झाले की पहिला तुझं नाव बोर्डवरती लिहिन मी, असं तिने कोणतंच ठेवते माझ्यावरती. डोळ्याने गाण मारेन तुझी.
म्हणजे एवढं हे झालेलं. आणि हनी सिंगचा टॉपिक जर आता निघालाच आहे ना, तर एक तुला सांगतो मी, जो माझ्या अख्ख्या फॅमिलीमध्ये माहिती आहे भावा, आणि आत्ताही आम्ही त्या टॉपिकवरती कधी कधी बोलतो अजूनही. आपला मराठीचा पेपर होता आणि मला एक सांग, तू सांगा, जर माझा आवडता छंद हे जर असेल तर तू काय लिहिशील त्यावरती? म्हणजे काय पण मी फ्री टायमिंग वरती करतो काही. हा, जे तुला आवडत असेल छंद तुझं, म्हणजे छंद म्हणजे आपल्याला जर मार्क्स घ्यायचे असतील तर काय लिहितो? फुटबॉल लिहितो, क्रिकेट लिहितो, म्हणजे ते ऍक्टिव्हिटीज करतो आपण ते लिहितो. मी काय लिहिलं? माझा आवडता छंद हनी सिंग. म्हणजे एक वेगळ्या पद्धतीने बोलतात ना की माझा पेपर असा मॅडमने, आपल्या क्लॅटिव्हिस्टने पेपर असा वेगळा काढला होता की ह्याची मी अशी वेगळी मारणार हनी लावून सिंग करतो. आणि जेव्हा मराठीचा पेपर आला सगळं आपण चेक केलं होतं, इकडं का कमी आहे तिकडे का कमी आहे, मला नाही जमलं, मला नाही समजलं. जेव्हा छंद वाचला ना आत्याने, त्या छंदामध्ये मी काय लिहिलं होतं? माझा आवडता हनी सिंग आहे आणि मला त्याचे फोटो कलेक्ट करायला खूप आवडतात, मला त्याचे रॅप लिहायला खूप आवडतात. मला असं लिहायचं होतं की मला ह्या गोष्टी अशा आवडतात त्याच्या. तर मी काय लिहिलं? तो पंजाबी सिंगर आहे, तो पंजाबी रॅपर आहे, त्यांनी एवढे गाणे गायले, त्याचा ब्लू आईज मला खूप आवडतो, त्याचा ब्राऊन रंग मला खूप आवडतो, त्याचा ब्राऊन रंग मधला मला सेकंड रॅप खूप आवडतो. म्हणजे मी हे लिहिलं त्याच्यामध्ये. आणि सेकंड असं लिहिलं म्हणजे त्या ह्याच्यामध्ये मला हनी सिंगच्या बद्दल हे आहे, तो पंजाबी आहे, असं तसं वगैरे वगैरे. तो आता बॉलिवूड मध्ये आलाय, त्याने अक्षय कुमार साठी पहिलं गाणं लिहिलंय आणि मी हे लिहिलंय त्याच्यामध्ये. खतरनाक आहे. म्हणजे माझ्या आत्या वाचते ना, जे वाचते ना, समजा ही लाईन वाचली की लगेच टपली, ती लाईन वाचली की लगेच टपली, ती वाचली की टपली. अरे त्याच्या किती टपल्या खाल्ल्या त्या टायमाला. मराठी पेपरला मी टपल्या खाल्ल्यात. टॉपिकच असं लिहिलं, माझा आवडता छंद हनी सिंग. तू माझे गाणे पण नाही घुसवले की भाई असं ना आपण लिहितो असं वेगळं काहीतरी भरून आता भरायचं गाणे थोडी गाणी लिह. माझं काय असतं की नाही, मी गाणं वगैरे लिहिणार नाही, मी हनी सिंग बद्दल लिहिणार. मला काय वाटलं होतं की माझा आवडता छंद मी हा बरोबर लिहिलाय. अरे लवड्या नंतर माहिती पडलं भेटतो त्या छंदामध्ये पण 0 मार्क भेटला मला. भाई बोलायचं ना मेसला की अरे काय छंद तर आहे. अरे छंद कुठला छंद? तुला काय आवडतं ते लिहायचं ना. वेगळा छंद तर नाही केला मी. पण छंद म्हणजे काय? तुला काय आवडतं ते लिहायचं. तू त्याच्याबद्दल लिहिलंस, त्याच्यामध्ये सेन्सच नव्हता ना रे. मला एवढा क्रेज होता हनी सिंगचा, तेव्हा कळत पण नाही आपल्याला. नाही तेव्हा कोणी सांगितलं पण नव्हतं की. तेव्हा तो एक चिन्मय माहिती आहे, चिन्मय भोसले होता बघ ना आपल्या स्कूलमध्ये. तो आम्ही एका सोसायटीमध्ये राहायचो. तर चिन्मय मम्मी, त्याचा एक फोन होता त्याच्याकडे. तर आम्ही ब्लूटूथ मध्ये तेव्हा पिरियड असायचा आपल्याला, ब्लूटूथ एरा. तेव्हा आम्ही असं आपल्या इयरफोन्स असायचे ना, ते इयरफोन्स तो ऐकायचा आणि इयरफोन्स मध्ये मी ऐकायचो. आणि मग आम्ही त्याचे ना हनी सिंगचे असं रॅप लिहायचो. म्हणजे एक वर्ड टू वर्ड आम्ही ना असं ऐकतो. अच्छा हे बोला, हा स्टॉप कर. आम्ही असं लिरिक्स लिहायचो त्याचे. काय बोला बॅकले हा लिहा हे लाईन लिहिले. म्हणजे भावा मी एवढा पागल होतो हनी सिंग साठी रे. म्हणजे एक्स्ट्रीम मी हनी सिंग हे होतो. बट हनी सिंग आठवत एकदा विरार मध्ये आलेला, विवा कॉलेजमध्ये एकदा हनी सिंग कॉलेजमध्ये तेव्हा आलेला. तेव्हा म्हणजे नाही जाता आलं होतं त्या टायमाला मला. म्हणजे अरे कोण घेऊन जाणार? आणि विवा कॉलेज मला काय माहिती आहे, फक्त मला एवढं माहिती आहे विवा कॉलेज हा विरार मध्ये आहे, पण कुठे आहे माहिती आहे. आणि तेव्हा आपण शाळेत ना रे, कसं जाणार? कोण पाठवणार आपल्याला? मग मला बघायचं आहे, मला बघायचं आहे, हनी सिंगला बघायचं आहे. मी हे कोणाला बोलत नाहीये, मी आतल्यात बोलते स्वतःशी की मला हनी सिंगला बघायचं आहे, मला बघायचं आहे भाई, मला काय करून बघायचं आहे. कसं बघू भावा, काय करू. आणि माझा दादा त्याला बघून आला होता काय. दादा चिडवतोय घरी येऊन. चिडवलं दादाने विचारलं, दादा तू बघितला हनी सिंगला? बोलतो हा बघितलं. कसा दिसतो? अरे तू जाम भारी दिसतो. माझा दादा तिकडे माझी जळवतोय काय पट्टेमध्ये एकदम. अरे लय भारी दिसतो. अरे यार बोला आता काय करायचं, कसं बघायचं रे मुलं होता. आज सारखं तर येणार नाही ना त्या विरारला आता.
काय करू मी, काय करू. शेवट ऑप्शनच नव्हता आपल्याकडे काय. पण मी हनी सिंगला 2023 मध्ये बघितला भावा, समोरासमोर बघितला. ठाण्याला आलं होता स्टेडियम मध्ये, जसं ISPL मॅच चालू होती आमच्या ठाण्यामध्ये, तेव्हा बघितला हनी सिंगला. मी भाई हनी सिंगला बघितला मी. आणि त्या टायमाला जेव्हा स्टोरी टाकली ना त्याची मी, तर माझ्या स्टोरीला इतक्या लाईक आल्या होत्या ना, इतक्या लाईक. इव्हन मी माझा स्वतःचा फोटो कधी स्टोरी टाकला असेल ना, त्याला आलं नाही तेवढं हनी सिंगच्या आलेलं आहे. आणि असं बघितलं ना, समजा आता तू इथे आहेस, इथे बसलायस ना, तर खाली म्हणजे किती असेल, एक दुसरा तिसरा माळा पकड, तेवढ्या डिस्टन्सवरती मी असं हनी सिंगला बघितलं. त्याला बँचत देख लिया बोला हनी सिंग को मैंने, असं झालेलं. आणि रिझल्टचं बोलशील तर भाई, मी प्रत्येक रिझल्टमध्ये हेच असं माझं की तू हवा आज फटके खाणार आहेस. माझं ना फिक्स असायचं शाळेमध्ये की सायन्समध्ये जर मला चांगले मार्क भेटले ना, तर मी मॅथ्समध्ये हागायचो. खरं मी जाम हागायचो मॅथ्समध्ये. आणि मॅथ्समध्ये जर चांगले मार्क भेटले ना, की सायन्समध्ये हागायचो. हे काय चाललंय माझं, हिथं चांगले भेटतात ते हिथं घाण करतोय, हिथं चांगले भेटतात ते हिथं घाण करतोय. अरे दोघांमध्ये घाण कर किंवा दोघांमध्ये चांगले आण, असं काहीतरी हो. नाही यांच्यात नेहमी टपल्या खायचो मी आत्याच्या. पण माझं इतकं होता भाई की कोणत्याही टीचरने माझं असं कंप्लेंट नाही केली आत्याला की प्रतीक असा करतो, प्रतीक तसा करतो. कारण टीचर लोकांना माहितीच नव्हतं ना ह्याच्या गांडीला किती मस्ती करून. कधी मी असं केलंच नाही ना टीचर लोकांसमोर. मी त्यांच्यात सगळं मागच्या मागे करायचो. हा शाळेत एवढे कांड केले, पण कधी माझ्या आत्याला पण माहिती नाही पडले मी एवढे कांड केले असतील. ते आता बोलतोय मी, पण कधीच माहिती नाही की प्रतीकने एवढे कांड केले शाळेमध्ये. सो मित्रांनो, कसा वाटलं तुम्हाला आमचं स्कूल की बकचोदी. ऍक्च्युली जसं आशिषने तुम्हाला सांगितलं की त्यांनी असे कांड केले, त्यासोबत असे कांड झालेत. सेम माझंही, मी काय केले आणि माझ्यासोबत काय काय झाले. जर तुम्ही तुमच्या असं स्कूलमध्ये काय केलेलं असेल तर गाईज प्लीज फक्त मला कॉमेंट्समध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ आवडले असेल गाईज प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सो बाय बाय.